आपण जे मोदक काढले आता बघा केळीच्या पानावर मस्तपैकी असं ठेवले. नमस्कार मंडळी, मी प्रशांत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, कोकणामध्ये आहे ना नारळाच्या ओल्या खोबऱ्यापासून उकडीचे मोदक बनवले जातात. तर ते आमच्या घरीसुद्धा आज बनवणार आहेत. तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. जर का मंडळी तुम्ही चॅनल नाही असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील. तर मंडळी, वातावरण पाहिजे ना एकदम जबरदस्त आहे गावाकडे. इथे बघा आता संपूर्ण जंगल बघितलं ना, ह्या बाजूला बघा मस्त असं वातावरण तयार झालं. आता सकाळची वेळ आहे, संपूर्ण जंगलामध्ये पक्ष्यांचा आवाज मस्त वाटतं एकदम. चला तर म्हणजे आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे बघा खोबरं ठेवलं आहे, याला किसून हे बघा असं बारीक केलं आहे. तर आता याच्यामध्ये आहे ना वेलची टाकले आणि गूळ आता बारीक करून गूळ टाकले. आणि आता मिक्स करायचं. सर्व मिक्स झालं पाहिजे ना, शिजायला हवं ना त्याचा. आता ते खोबरं गूळ आणि वेलची तिन्ही जास्त की मिक्स होते. त्याच्यात काजू बदाम पण टाकू शकतो. हा मिक्स होते. बारीक आता याच्यामध्ये पाण्यामध्ये तेल टाकलंय, पाणी थोडं गरम करायचंय. तेल टाकल्यामुळे काय होतं, सुटसुटीत होतं ना. अशा प्रकारे उकळी येऊ द्यायची पाण्याला आणि याच्यामध्ये टाकायचं का ते. गॅस बंद केला आणि आता पीठ टाकायचं. हे तांदळाचं पीठ आहे. हे असं मिक्स होतं त्याच्यामध्ये. पूर्ण शिजलं. हा बघ पूर्ण शिजलं. काढून नाही द्यायचं, थंड नको व्हायला थोडा आणि मग हे करायचं. थंड पूर्ण झालं ना हा की परत येत नाही तर ताटात काढून घ्यायचं. हे बघ पूर्णपणे शिजलंय. असं शिजायला पाहिजे. तर मंडळी, मगाशी आपण जे मिश्रण तयार करत होतो हे पिठाचं आहे. आणि त्यापूर्वी मगाशी जे आपण गूळ खोबरं आणि वेलची याचं जे मिश्रण आहे ते आपण थंड होऊ दिलं आहे आणि त्यात बघा मस्त की एक जीव झालं आहे. आता इथून पुढची प्रोसेस सुरुवात होईल. आता पीठ मळून घ्यायला लागेल. त्या अशा प्रकारे तांदळाचं पीठ आहे मळून घ्यायचं. मग आपण जे गरम पाण्यामध्ये टाकून बाहेर काढले होते आणि थोडा वेळ थंड होऊ दिलं. या अशा पद्धतीने तयार झालेत आता. आणि इकडे प्रोसेस चालू आहे. तेवढं इकडे हे सगळं मिश्रण आहे, गूळ खोबरं आणि वेलचीचं मिश्रण. याची टेस्ट आहे ना एकदम गोड गोड लागते. आणि मग ते याच्यामध्ये हे पिठाचा असा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं सगळं.
यासाठी पातळ करायचं हाताने. साच्यात पण होऊ शकतो, पण खाल्लं हे हे मिश्रण याच्यामध्ये टाकायचं. मिश्रण टाकून झाल्यानंतर हे बघा हे असं जोडायचं, थोडं जोडण्याचं काम आहे आणि त्याला वरती असा शेप द्यायचा. मस्त आहे एकदम. गोल 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 फिरवायचं. तर मंडळी आपले आता मोदक तयार आहे. बघा असे मोदक बनवलेले आपण. आणि हे आहे ना, आता आपण चुलीवरती पाणी ठेवलं टोपामध्ये, त्याच्यावरती आपण ठेवायचे. आता हे ह्याला बघा, हे जाळी आहे. त्या जाळीतून वाफेने ना ते शिजणार आता मस्तपैकी. ह्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया. खाली मस्तपैकी असं चूल पेटले. चुलीवरती आपण आता याला उकडवणार. झाले ना. मस्त आहे शिजले. तर बघा मंडळी, मगाशी आपण जे मोदक काढले आता बघा केळीच्या पानावर मस्तपैकी असे ठेवलेत. आता आपण याला टेस्ट करूया. एकदम मऊ मऊ आहेत, गोड पण आहेत. अप्रतिम. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपला इथं संपतोय. आजची उकडीच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.